माझ्याजवळ आल्यावर त्याला काहीच फिलिंग वाटत नाही हेच तो म्हणतो मॅडम. मग असं कसं होऊ शकतं? त्याला मॅस्टरबेशन करून त्याला जमतं, पॉर्न बघून त्याला ते जमतं, पण माझ्यासोबत किंवा मी त्याच्याजवळ गेले की त्याला ते करावंसंच वाटत नाही. हे असं कसं होऊ शकतं? एखाद्याला का फिलिंग नसेल? मग मी खूप बारीक आहे म्हणून आहे का? मग मी नॉन अट्रॅक्टिव्ह आहे का? मग मी हॉट नाही आहे का? हे प्रश्न होते 8 वर्ष लग्न झालेल्या कपलमधल्या त्या बायकोचे इन माय सेशन, आणि ते पण लव्ह मॅरेज. मग अशा केस स्टडीमध्ये काय इन्साइट्स होत्या त्या सेशनमध्ये, त्या ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय एम डॉक्टर सपिया, इंडियाज लिडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सपिया, मेकिंग लव्ह सिम्पल. चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अशी होती कालची म्हणजे केस स्टडी. नवरा बायको दोघं 8 वर्ष झालेत लग्नाला, लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि दोघांनी सेशन बुक केला होता. मी जसं दरवेळी म्हणते ना की सेशनमध्ये आम्ही नाही 4 प्रश्न विचारतो जेव्हा कोणी जोडीने येतं, जेव्हा तुम्ही एकट्यात येता. आणि युजली काय होतं माहिती आहे, कपल जेव्हा सेशन बुक करतात तेव्हा बायकोला असं वाटत असतं की जाऊया आपण डॉक्टर सबियाकडे, मग यांना अक्कल येईल, किंवा नवऱ्याला वाटत असतं जाऊया डॉक्टर सबियाकडे, मग हिला अक्कल येईल. आपण तज्ज्ञाकडे आपल्या पार्टनरला कसं ते समजेल ह्याच्यासाठी नसतं आणायचं, कारण मग इथं इंटेन्शनच चुकतं. आपल्या पार्टनरला आपण कसं समजून घेऊ, कारण ते समजून घेणं गरजेचं असतं. आणि मी हे नाही म्हणते की त्याला नाही समजायला पाहिजे, पण त्याला समजवण्यासाठी त्याला समजून घेणं गरजेचं असतं, आणि त्याला समजवण्याची जी एबिलिटी लागते ती डेव्हलप करणं गरजेचं असतं. आणि मग आपण 100% जेव्हा आपली एबिलिटी यूज करतो आणि तरी जर समोरच्याला समजत नसेल तर मग काही निर्णय घ्यावे लागतात. मग ते निर्णय पण स्वतःला घ्यावे लागतात ना. द बॉल इज ऑलवेज इन युअर कोर्ट, अँड इफ इट इज नॉट इन युअर कोर्ट देन इट इज ऑफ नो यूज ब्लेमिंग अदर पार्टनर. तशी कॉम्प्लिकेटेडच केस होती ही. ती केस होती म्हणजे युजली मला त्या केसेसमध्ये सगळ्यात वाईट वाटतं. कसं असतं ना, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल आणि ब्रेन डेड झालं असेल, आता सगळं केलं डॉक्टरांनी, पण त्यांना आता काहीच उरलेलं नाही. मग ते बाहेर येऊन नातेवाईकांना सांगतात की आता सगळं देवाभरोसे आहे, आणि अनप्लग करून, म्हणजे अनप्लग केलं की ते व्यक्ती जाणार आहे, नाही तर नुसता तो प्लग व्हेंटिलेटर ऑन ठेवून तो तसाच ब्रेन डेड जिवंत राहणार आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे अनप्लग करून घरी कधी घेऊन जायचं आहे. ह्याचाच अर्थ इट इज जस्ट अबाउट डिक्लेअरिंग द पेशंट डेड. ब्रेन डेड झालेलंच आहे, पण पूर्ण माणूस मेलाय का तर अजून मेलेला नाही. पण माणूस जिवंत कशावर आहे? फक्त त्या मशिनीवर जिवंत आहे. त्याला जिवंत राहणं नाही म्हणत, त्याला सर्वायवल म्हणतात. एक अशी होप की काहीतरी मिरॅकल होईल, आणि ह्याच्यात वावगं काही नाही, पण ॲटलिस्ट यू नो ना व्हॉट डिसिजन यू हॅव टेकन. मग असंच नात्यांमध्ये होतं. 8 वर्षाचं लग्न आहे, लव्ह मॅरेज झालेलं आहे, 1 वर्ष तुम्ही फुल प्रेमात आहात एकमेकांच्या, आणि मग तुम्ही लग्न करता, आणि लग्नाच्या पहिल्याच महिन्यापासून त्या नात्यामध्ये सेक्शुअल कंपॅटिबिलिटी बिलकुल नव्हती. आणि मुलगी ज्या इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं, मुलगी ज्या वातावरणातनं, ज्या एन्व्हायरमेंटमधनं आली होती, तिथून शिफ्ट होऊन ह्या एन्व्हायरमेंटमध्ये शिफ्ट होणं तिच्यासाठी खूप जाम अवघड होतं. आणि त्यामध्ये त्यांचे खूप क्लासेस झाले, खूप तिथे अंतर वाढलं. तो अंतर वाढत गेला. बेडरूमचा अंतर, त्या अंतराचा इथे इफेक्ट तर 8 वर्षानंतर होईल, पण लगेच तर होत नसतो. पण बेडरूममध्ये पण कंपॅटिबिलिटी नव्हतीच, कारण मिस्टर खूप कमी येऊन सेक्स करायचे. आता ते तसं का करायचे ह्याचा सेशन 8 वर्ष आधी झाला पाहिजे होता. 8 वर्षानंतर आता नाही. काही गोष्टींचा उपचार तेव्हा केला गेला पाहिजे ना. आणि 8 वर्ष जर एक नवरा तुम्हाला सेक्शुअली, अधिकार असतो एका स्त्रीचा पण की मला सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन पाहिजे, नवऱ्याने पुढाकार घ्यावा, कधी मी पुढाकार घ्यावा, तो रोमॅन्टिक सेक्शुअल ॲक्ट व्हावा. बेडरूमच्या बाहेर सगळं नीट असेल किंवा वाद असेल तरी बेडरूम मधल्या पण काही मुवमेंट्स असतात त्या जगावेत, आणि ते जर होत नव्हते तर तुम्ही का गप्प होते ना तेव्हा? वाय वर यू सायलेंट इज माय क्वेश्चन. आणि वाय वॉज इट नॉट हॅपनिंग? म्हणजे सेक्शुअल कंपॅटिबिलिटी डे 1 पासून होते. आता 8 वर्षानंतर तो कपल माझ्या सेशनमध्ये होता विथ अ क्वेश्चन, जिथं ती बाई मला विचारायची की मॅडम हे असं स्पष्ट तोंडावर सांगतात की मला तुला बघून कसलंच फिलिंग येत नाही. हे वाक्य, ह्याचा काय अर्थ?
करायचं, असं तिचं म्हणणं होतं. कमेंट्समध्ये तुम्ही टाका, जेव्हा एखादा व्यक्ती स्पष्ट म्हणतो की तुला बघून मला फिलिंग येत नाही, ह्याचा काय अर्थ असू शकतो. असं नसतं की अर्थ माहीत नसतं. पण मी परत सांगेन, युजली ऍक्ट ऑफ सेक्समध्ये पुरुषाचं पेनिस इरेक्ट झालं म्हणजे तो माझ्याकडे आकर्षित आहे, आणि त्याचं इरेक्शन नाही झालं म्हणजे त्याचं माझ्याकडे आकर्षण नाही. हा गोड गैरसमज आहे. Among many reasons, this can be one of the reason, but this can't be the only reason. There can be rectal issue, there can be psychogenic ED, there can be neurogenic ED. पेनायटॉपला झालं का, हार्मोनल असेसमेंट झाले का, सेमेन एनालिसिस झालं का, मग त्या माणसाचं म्हणणं की मॅडम मी ते मास्टरबेशन करताना व्यवस्थित होतं, पॉर्न बघून करताना व्यवस्थित होतं, फक्त हिच्यासोबत करताना नाही होत, मला फिलिंगच येत नाही. अरे भाई, ये सब आप जब बोल रहे हो तो आप किस बिना पे शादी में हो. नाही म्हणे, आम्हाला तर डे 1 पासून कळून चुकलं की आमचा निर्णय चुकलाय. आमचा दरवेळी वाद झाला की आम्हाला माहीत असतं की बाबा ह्या लग्न आपण चुकीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही चुकीचा निर्णय घेतला हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 8 वर्षापासून आम्ही म्हणे नाही मॅडम, नुसते नवरा बायको म्हणजे आम्ही सगळं बाकी म्हणलं कुठे भांडणं होतात का. नाही म्हणे, सुरुवातीला खूप झाली भांडणं, पण त्यानंतर आता काही नाही, आमचा संसार व्यवस्थित चाललाय. तिचा जॉब, माझा जॉब, कुठे फिरायला जाता नाही, पिक्चरला जाता नाही, कुठे हिंडायला फिरायला जाता नाही. व्हॉट द हेल आर यू डुईंग इन दॅट मॅरेज, गॉड नोज. आणि वर आता जर आपल्याला पाहिजे की हे लग्नातनं बाहेर पडायचं का नाही, नाही म्हणा आम्हाला मूल आहे, आम्हाला सोसायटीची भीती आहे, तर आम्ही लग्नातनं बाहेर पडणार नाही. लग्नातनं बाहेर पडणार नाही, एकमेकांसोबत सेक्स करायचं तिला खूप डिझायर आहे. हां, मग मी हे पण म्हटलं की हे किती चांगलं आहे ना की 8 बिलियन पॉप्युलेशन असताना ती बाई तुमचं नॉक करते, आणि 8 बिलियन पॉप्युलेशनमध्ये त्या बाईलाही म्हटलं की तुझा नवरा जर वायगरा खाऊन आला आणि तिला इरेक्शन झालं आणि तुझं तोंड बंद करण्यासाठी त्यांनी आत बाहेर करून सेक्स केला, तर तुला काय कळणार आहे. कळणार सुद्धा नाहीये की त्याची इच्छा होती की नव्हती. ॲटलिस्ट तो प्रामाणिकपणे सांगतोय की मला फिलिंग नाही, आणि ती बाई सुद्धा प्रामाणिकपणे सांगते की का नाही फिलिंग, मला करायचंय. हा झाला फॅक्ट. आता ह्या फॅक्टला घेऊन ह्याचे नुसते काही इंटरप्रिटेशन्स करत बसायचे, ह्याला काही नुसतं अर्थ लावायचे. आपल्याला हे फॅक्ट्स आहेत. म्हणजे माझे केस करली आहे, माझं बॉडीचं साईज हे आहे, माझी वेस्टची साईज ही आहे, मग मी ह्याच साईजची पॅन्ट घालणार ना. कर्ली केसांना, स्ट्रेट केसांवाला फिलिंग नाहीच येणार आहे, मग कर्ली केसांना कर्ली केसांचंच फिलिंग येणार आहे. मग आपलं जे आहे ते एक्सेप्ट करणं की आपलं हे 8 वर्षाचं नातं एक फेल्ड मॅरेज आहे, एक कॉम्प्रोमाइज्ड मॅरेज आहे, ह्याच्यामध्ये सेक्शुअल कंपॅटिबिलिटी कधीच नव्हती. मग ती का नाही आहे ह्याचा शोध करत अजून किती वर्ष घालवायचे हे पण तुमची चॉईस असते, पण ती का नाही आहे ह्याचा शोध दोघांना करायचा आहे का. तर त्या सेशनमध्ये त्या फक्त बाईला करायचं होतं, नवऱ्याला काहीच करायचं नव्हतं. मग बाहेर पडायचं नाही, लग्नात राहायचं, आणि ज्या लग्नात काहीही ओलावा नाही आहे तिथं आपल्याला काहीतरी असं छान उगवायचं आहे. रिप्रोडक्टिव सिस्टम सक्सेसफुल झाली का, तर सक्सेसफुल झाली, लेकिन वो रेगिस्तान में उगा एक झाड़ है, वहाँ पे कोई दूर दूर तक ऐसे इट्स मृगजलासारखं आहे ना, तिथं आपण शोधत राहणार आहे, पळत राहणार आहे, पण ते जमणार नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं ह्याच्यात. आता त्यांनी विचारलं मग ह्याच्यामध्ये काय, तुम्ही काय सल्ला द्याल. म्हटलं माझा काय सल्ला आहे, मॅक्झिमम एक सल्ला मी देऊ शकते की माणूस म्हणून तुम्ही दोघं बेडरूममध्ये आहात, माणुसकी म्हणून तुम्हाला अराउजल होतं, तुमचं इरेक्शन नाही होत, पण तुमच्या बायकोला जेव्हा सेक्शुअल नीड आहे तर बिना इरेक्टेड पेनिसचं पण तुम्ही तिचे सेक्शुअल अर्जेस नीड्स पूर्ण करू शकतात. हे ऐकल्यावर हा व्हिडिओ बघताना पण तुम्हाला हेच वाटणार आहे की हे सगळं किती एलियन आहे, असं कसं बिना लिंग योनीमध्ये गेल्या सेक्स होऊ शकतो. ती कृती असते, कृती. एखाद्या स्त्रीला सेक्शुअल नीड पूर्ण करायला त्या पेनिसचीच गरज आहे का, नाही. पेनिस हवा का, तर हवा. इंटरकोर्स हवा का, हवा. पण आता ते नाहीच आहे, तर दम घुटून मरायचं म्हणजे या तर सेक्स होणार, या तर सेक्स बिलकुल नाही होणार. त्यांनी शेवटचं सेक्स कधी केला त्यांच्या लक्षात नव्हतं, पण आता एकाला गरज आहे, आणि ज्या फिमेलला गरज आहे मग तिला तुम्ही फिंगरिंग करू शकता, टॉयज आणू शकता, लिकिंग करू शकता. बेसिकली तिथं फ्रिक्शन लागतं. वी डोंट नीड पेनिट्रेशन, वी नीड फ्रिक्शन. वी डोंट नीड समथिंग गोईंग इनसाइड, वी नीड समथिंग हॅव्हिंग इनसाइड. आणि मी हे नाही म्हणत आहे हेच म्हणजे सगळं, पण होय हे सुद्धा बाकी इतक्या कॉम्प्रोमाइज करतच आहात. मग तुमच्या ह्या लग्नात नॉन पेनिट्रेशन
पेनिट्रेटिव्ह फॉर्म ऑफ सेक्सचं इंट्रोडक्शन हे ऐकून तुम्हाला एलियन वाटतंय का? तुम्हालाही विचारते मी, कमेंट्समध्ये टाका की तुम्हाला एलियन वाटतं का? त्यांनाही एलियनच वाटलं. म्हणजे असं कसं मॅडम? म्हटलं एकमेकांबद्दल आकर्षण नाही, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट नाही, आदर नाही, प्रेम नाही, काहीच नाही हा, पण आम्हाला सेक्स पाहिजे. असं शक्य नाही आहे, असं शक्य नाही. आपण माणसं आहोत, हे शक्य नाही. जे नाही शक्य ते नाही शक्य. सो इन अ फेल्ड मॅरेज बायोलॉजिकल नीड्स असू शकतात. ओके बाबा, आपण नवरा बायको म्हणून फेल आहोत, लग्न म्हणून फेल आहेत, पण शारीरिक माझ्या गरजा आहेत. तू माझ्या तेवढ्या गरजा पूर्ण करून देतोस का? कारण मला बाहेर जाऊन कोणासोबत सेक्स नाही करायचं, मला मर्यादित राहून आपल्या हक्काच्या माणसासोबत करायचं. मग त्या टिप्स आणि टेक्निक्स काय असतात त्याच्यावर मी अख्खा व्हिडिओ बनवेन. नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स बायकोनी नवऱ्याला कसं द्यायचं, नवऱ्याने बायकोला कसं द्यायचं. म्हणजे इंटरकोर्स सोडून पण बऱ्याच पद्धती आहेत ना प्लेजर एक्सपिरियन्स करायच्या. फक्त त्या आपल्याला माहिती नाही म्हणून एक्झिस्ट करत नाही असं नसतं. सो नवीन वर्षाचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे. 2025चा हा पहिला व्हिडिओ आहे. फेल्ड मॅरेज असेल आणि ते पण टिकवायचं असेल आणि त्यात पण सेक्शुअल बायोलॉजिकल नीड्स असतील तर ते लग्नाबाहेर न जाता कशा पूर्ण करता येतात त्याच्यावरचाच हा व्हिडिओ आहे असं म्हणेन. किंवा एक डिटेलमध्ये ह्याचा पार्ट 2 बनवेन. तुम्हाला वाटत असेल की अजून काही विषय आहेत मॅडम तर नक्की कॉमेंट्समध्ये सुचवत जा. मेल आय डी आहे contact@drsabiya.com. त्याच्यावर तुमचे प्रश्न विचारत जा. तो मेल मीच ॲक्सेस करते आणि तसे असे व्हिडिओ बनवून उत्तरं देत असते. आणि हो, तुम्हाला वाटलं की तुमची केस खूप किचकट आहे, एखादा कन्सल्टेशन घेतला पाहिजे, तर जसं आता ह्या कपलला मी अपफ्रंट सांगितलं की माझ्याकडे परत याची गरज नाही, तो मिअर बिझनेस होईल. तुम्हाला सगळंच माहीत आहे, मी आरशासारखं परत एकदा दाखवलं आहे. आता जे आहे ह्याच्यात राहण्यासाठी मध्ये आधी प्रोफेशनल हेल्प लागली तर सेशन बुक करा. तर युजली 1 कन्सल्ट सफिशियंट असते. फिअर ऑफ सेक्स, वजायनल स्मॅश, परफॉर्मन्स प्रेशर किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारख्या केसेसमध्ये मल्टिपल सेशन्स लागतात. पण अपॉइंटमेंट ही वेबसाईट थ्रू होते. वेबसाईटचे डिटेल आणि अपॉइंटमेंट कशी घ्यायची कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे. ऑनलाईन झूमवर, ऑफलाईन नाशिकमध्ये. सुंदर ऑफिस आहे माझं. आणि इथे जशी मी व्हिडिओवर बोलते, दिसते, वागते, जे माझे बिलीफ्स आहे, जी माझी कोचिंग स्टाईल आहे तेच सेशन्समध्ये पण होतं. आय एम नॉट अ काउन्सिलर, आय एम अ सेक्स कोच अँड अ डॉक्टर. त्यामुळे मेडिकल पर्स्पेक्टिव्ह आणि इमोशनल पर्स्पेक्टिव्हचा तुम्हाला सगळाच काय म्हणतात एक अँगल मिळतो माझ्या सेशन्समध्ये. त्यामुळे 2026च्या खूप 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 शुभेच्छा. वर्ष छान जावं, आपल्या नात्याला वेळ देत जा. मध्ये आधी जसं आपण स्पाला जातो, पार्लरला जातो, वेकेशनला जातो, आपल्या नात्यात ना मेंटेनन्स रिपेअरपेक्षा कधी पण चांगलं आणि रिप्लेसमेंट तर खूपच बाद. त्यामुळे रिप्लेसमेंटच्या नौबत नाही यावी किंवा रिपेअर करत बसावं नाही लागावं, म्हणून मेंटेनन्स पण महत्त्वाचा असतो. नात्याचं मेंटेनन्स करत राहणं हे आपण त्याचे तज्ज्ञ नसतो. त्यामुळे जो तज्ज्ञ आहे त्याच्याकडे एखादं कन्सल्ट घ्यायला काहीच हरकत नसते. So 2026, Happy New Year. Let's come together. Let's make love simple. See you soon in next video.